नमस्कार, श्रुतीज किचन कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। आज किचनमध्ये बनवूया चटकदार चटण्या। कोथिंबीर पुदिन्याची हिरवीगार चटणी, चिंच खजूर गुळाची आंबट गोड मस्त चटणी। या दोन चटण्यांमुळे कोणतंही चाट बनतंही पटकन आणि तुम्हाला माहितीच आहे संपतही पटकन। या चटण्यांची आता रेसिपी पाहू। हिरवी चटणी करण्याकरता कोथिंबीर 1 वाटी, पुदिना छोटी 1 वाटी, लिंबू, चाट मसाला अर्धा चमचा, जिरं पावडर अर्धा चमचा, गूळ 1 चमचा, फुटाणे डाळ 2 चमचे, आलं आणि मिरची आणि हे सेंधव मीठ। हे सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाण्याचा वापर करून फाईन पेस्ट करूया। पण लिंबू एकदम शेवट त्यात पिळायचं। असं हे शेवट लिंबू पिळल्यामुळे काय होतं, चटणी काळपट होत नाही। चटणीचा जो हिरवागार छान रंग आलेला असतो तो अगदी तसाच राहतो। अगदी शेवटपर्यंत, अगदी चटणी संपेपर्यंत चटणी तशीच हिरवीगार राहते आणि गुळामुळे ही चटणी अगदी वेगळी लागते। ते मस्त हिरवीगार चटणी तयार आहे। किती प्रकारच्या चाटचा खरा आनंद घेण्यासाठी सँडविच, भेळ आणि पाणीपुरी तरी ही चटणी हवीच हवी। आता चिंच खजुराची चटणी पाहू। 1 वाटी चिंच ही स्वच्छ करून घ्यायची, चिंचोके आणि ह्या रेषा काढून घ्यायच्या। 1 वाटी खजूर, त्यात ते बिया काढलेल्या आहे आणि 1 वाटी गूळ घ्यायचा। चिंच आणि खजूर व्यवस्थित भिजण्यासाठी पाणी उकळून घ्यायचं। साधारण 1 लिटर या प्रमाणाला पाणी उकळून घ्यायचं। 2 ते 3 तास भिजून ठेवायचे। पण जर एवढा वेळ नसेल तर अर्धा तासच गरम पाण्यात भिजवायचे आणि कुकरला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे। गरम पाण्यात साधारण 3 तास मी असं हे भिजवून घेतलेले आहे। हे अगदी असे मऊ झालेले आहे। खजूर ही असा छान मऊ व्हायला हवा। आता याची मिक्सरच्या भांड्यात फाईन पेस्ट करून घेऊया। ते करताना मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा गूळ ही घालूया। यामध्ये चिंचोका नाही ना याची खात्री करून घ्यायची। हे मला 2 बॅच मध्ये असं बारीक करून घ्यावं लागलं। खजूर व्यवस्थित भिजल्यामुळे छान पेस्ट झाली त्याची। जेव्हा अगदी असा चोथा राहील तेव्हा थोडासा पाण्याचा वापर करून आपण त्यातील हे परत काढून घेऊ। आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी ह्याच्यात घालून घेते। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया। या चटणीला आपण व्यवस्थित शिजवून घेतोय, त्यामुळे ही चटणी बरेच दिवस, बरेच महिने टिकायला मदत होते। आता या चटणीसाठी आपण मसाला तयार करू। त्यासाठी ही सुंठ साधारण 1 चमचा आहे, बडीशेप 2 चमचे आणि मिरे साधारण अर्धा चमचा। माझ्याकडे धने आणि जिऱ्याची भाजून केलेली पावडर आहे, त्यामुळे मी याच्यात घालत नाही। तुमच्याकडे धन्या जिऱ्याची पावडर नसेल तर साधारण 3 ते 4 चमचे धने आणि 2 चमचे जिरे भाजून यात घालायचे। आता याची फाईन पावडर करू। हे मसाले घालून घेऊ। जिरे पावडर, धने पावडर, आपण आता तयार केलेला मसाला, अर्धा चमचा काळं मीठ जे ब्लॅक सॉल्ट म्हणतो आपण, शेंदे लवण, पांदे लवण, सेंधव मीठ, चव बॅलन्स होण्याकरता थोडं लाल तिखटही घालायचं याच्यात। तिखट आणि मीठ आपल्या अंदाजानं आपण कमी जास्त करू शकतो। आता हे व्यवस्थित उकळू द्यायचं। चिंच नवीन आहे त्यामुळे खूप आंबट आहे। चव बॅलन्स होण्याकरता मी थोडीशी साखर घालतेय। साखर नको असेल तर तुम्ही अजून थोडा गूळ घातला तरी चालेल, म्हणजे गूळ अर्धी वाटी, म्हणजे या प्रमाणात 1.5 वाटी गूळ लागलेला आहे। तुम्हाला जर नुसती गुळाची चटणी करायची असेल तर 1 वाटी चिंचेला 2.5 वाटी गूळ लागेल। चिंच कशी आंबट असेल त्यावर सुद्धा गुळाचं प्रमाण डिपेंड होतं। छान उकळायला लागलेली आहे। 3 ते 4 मिनिटांनी गॅस बंद करूया।
आणि गार होण्यासाठी ठेवून देऊ। ही चटणी आता व्यवस्थित गार झालेली आहे। केवढी घट्ट झाली पहा। फ्रीज मध्ये ही चटणी अशी 4 ते 5 महिने राहू शकते। काचेच्या कंटेनर मध्येच ठेवायची। जेव्हा आपल्याला चाट करायचा असेल तेव्हा ही चटणी थोडी घट्ट वाटते, मग थोडे ह्यात पाणी ऍड करायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची। ही चटणी उकळून घेतल्यामुळं मसाल्यांचा मस्त स्वाद येतो चटणीला आणि चटणी बरेच दिवस महिने टिकण्यासही मदत होते। अशा मस्त चटकदार दोन्ही चटण्या कोणत्याही चाटचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।